इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी प्रशांत कोरटकरला बेल मिळणार की जेल होणार याचा फैसला आज होणार आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयात आज प्रशांत कोरटकरच्या जामिनाविरोधातील याचिकेवर निकाल दिला जाणार आहे। काल या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आणि दुपारी 3 वाजता आता कोल्हापूर सत्र न्यायालय निकाल देईल। कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयानं प्रशांत कोरटकरला अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्या विरोधात कोल्हापूर सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यावर आज कोल्हापूर सत्र न्यायालय निकाल देणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आज या सगळ्याचा फैसला होणार आहे। काल सुनावणी पूर्ण झाली आहे। नक्कीच लागवी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांची जी बदनामी केली होती, त्यांचं आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, या वक्तव्याच्या निषेधार्थ खरं तर कोल्हापुरात रान पेटलेलं होतं। या संदर्भात प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आहे तो गुन्हा देखील दाखल झालेला होता आणि त्याचा तपास कोल्हापूर पोलीस आहे ते करताना आपल्याला दिसून येत होतं। मात्र या तपासादरम्यान कोरटकर जो आहे तो अद्याप कोल्हापूर पोलिसांना मिळून आलेला नाहीये। मात्र कोरटकरच्या वकिलांनी कोल्हापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जो अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो अंतरिम जामीन आहे तो दिला गेला होता। यावरती काल कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती युक्तिवाद झाला। विशेषतः सरकारी पक्षाचे वकील असतील, कोरटकर यांचे वकील असतील, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती घमासान झालं आणि हा जो युक्तिवाद झाला त्यानंतर खरं तर जे न्यायाधीश आहेत कश्यप यांनी आपला निकाल आहे तो आज देण्याचं ठरवलेलं आहे। या सगळ्या युक्तिवादादरम्यान प्रशांत कोरटकर यांनी जो फोन जमा केलेला आहे त्या फोनमधील डेटा आहे तो डिलीट केलेला आहे। त्यामुळे प्रत्यक्ष कोरटकर यांना या तपासादरम्यान अटक होणं गरजेचं आहे, त्यांना तपासासाठी खरं तर कोल्हापुरात येणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद आहे तो सरकारी पक्षाच्या वकिलांनी केलेला आहे। तर प्रशांत कोरटकर यांना काही वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील सामील आहेत आणि याच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी खरं तर त्यांना हा डेटा जो आहे तो डिलीट करायला सांगितलं आहे की काय, अशी एक शक्यता जी आहे ती ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी काल युक्तिवादादरम्यान जे आहे ते व्यक्त केली आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर या सगळ्या युक्तिवादानंतर आज कोल्हापूरचं जिल्हा व सत्र न्यायालय काय निकाल देतं, प्रशांत कोरटकर याला अटक होते की याला जामीन कंटिन्यू होतो, हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। लागवी निश्चित सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।